तर आज आहे आमच्या घरी मेजवानी. त्याचं कारण असं आहे की आठवड्यातून हा एकच दिवस असा असतो की ज्या दिवशी संध्याकाळी आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसतो. म्हणजे श्रेया आणि मानसीच्या पप्पांना असते सुट्टी. म्हणून मग आज म्हटलं काहीतरी छान बेत बनवावं. त्यासाठी आज बनवणार आहे मी राजमा, अंगुरी रसमलाई, ग्रीन राईस आणि गार्लिक पराठा. चला तर मग जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला दाखवते. हा राजमा आहे, पावशेर राजमा घेतला होता मी. भिजलेला राजमा आहे, सकाळी भिजत घातला होता. आपल्याला कुकरला याला 3 ते 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहे. थोडंसं मीठ घालून घेऊ याच्यात. इकडे मी तव्यावर थोडंसं तेल घालून घेते. राजम्यासाठी मसाला तयार करायचा आपल्याला. तेलामध्ये आपण कांदा घालून घेऊ. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. आणि 1 टोमॅटो घालायचा आहे आपल्याला. हे तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे, त्याचा कच्चा वास निघून जाण्यासाठी. कांदा टोमॅटो आपला छान परतला गेलेला आहे. आता याला मिक्सरला वाटून घ्यायचंय आपल्याला. आता यात आपल्याला 2-3 लसणाच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर धुवून यात घालायची आपल्याला. आणि हे वाटण बारीक करा. चला आपण आता मसाला परतून घेऊ. कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. 1 तेजपत्ता घालते आणि 2-3 दालचिनी. टोमॅटोचं वाटण करून घेतलं होतं, पण टोमॅटो, कांदा, मिरची ते घालते. मसाल्यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली होती, त्याच्यामुळे तिखट बेतातच घालायचं. 1 चमचा लाल तिखट घालून घेऊ. थोडासा मटन मसाला घालणार आहे मी याच्यामध्ये. थोडीशी हळद. छान तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोडीशी कसुरी मेथी घालायची आपल्याला याच्यात. मसाला आपला छान परतला गेलेला आहे. त्याच्यात आपण शिजलेला राजमा घालणार आहे. अशा पद्धतीमध्ये याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. भातासोबत खाता येईल अशा पद्धतीने. थोडीशी उकळेल ते आणखी. राजमा शिजताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे आता याच्यातही थोडंसंच घालायचंय. मस्त उकळी आली की वरतून कोथिंबीर घालायची. राजमा तयार. इकडे कुकरमध्ये मी पळीभर तेल घालून घेणार आहे. त्यात आपल्याला हिरवे वाटाणे घालायचे. थोडासा कढीपत्ता, धुवून घेतलेले तांदूळ घालणार आहे आपण याच्यात. आता पाणी घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालायचंय. आणि जसं की आपण म्हटलं होतं की ग्रीन राईस म्हणजेच मस्तपैकी हिरवी कोथिंबीर घालायची भरपूर. हिरवा वाटाणा आहे त्याच्यामध्ये, कढीपत्ता आहे, म्हणून हा तयार होणार आहे आपला ग्रीन राईस. आता आपल्याला अंगुरी मलाई करायची आहे. त्याच्यासाठी मी इथं 1 लिटर दूध घेतलेलं आहे, गरम करायला ठेवलेलं आहे ते. त्यात आपण 2 ते 3 काड्या केशरच्या घालून घेणार आहेत. आणि छान उकळी आली, पेढे कुस्करून घ्यायचे आणि थोडंसं थंड दूध घालायचंय त्या पेढ्यांमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून दुधामध्ये गुठळ्या होणार नाही. आपण यात पेढा कुस्करलेला घालून घेऊ. आता ह्याच वाटीमध्ये आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे. त्याचा घोळ तयार करून घेऊ. तुम्ही दूध किंवा पाणी घालून करू शकता. मी थोडंसं दूधच घालते, लवकर दूध आळायला मदत होते याने. यात आपण कॉर्नफ्लॉवर घालून घेऊ. आता 1.5 वाटी साखर घालून घ्यायची याच्यामध्ये. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता अंगुरी तयार करून घेण्यासाठी मी इथं 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे. ते मिक्सरच्या भांड्यात कुस्करून घालायचे. तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये सुद्धा करू शकता. आता यात मी 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे, म्हणजे ते सगळं व्यवस्थित एकजीव होईल. आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे. बघा, असं याचा गोळा होईपर्यंत आपल्याला फिरवायचं आहे. बघा याचा किती छान सॉफ्ट गोळा तयार झाला. आता हे आपण ताटात काढून घेऊ. बघा, असे छोटे छोटे गोल तयार करून घ्यायचे. इथे मी 2 ग्लास पाणी घेतलंय कढईमध्ये. 1 वाटी साखर घालून घेणार आहे त्याच्यात. हे खूप काही घट्ट करायचं नाही आपल्याला, फक्त साखर विरघळेपर्यंत गरम करायचंय. इकडे आपलं छान दूध घट्ट होतंय. त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं, तुम्ही कोणत्याही कंपनीचा दूध मसाला घालून घ्या, नाहीतर तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे कट करून त्याला टाकू शकता. माझ्या मुलींना ड्रायफ्रूट आवडत नाही, त्याच्यामुळे मी डायरेक्ट मसालाच घालते. हे बॉल आपण जे तयार करून घेतले होते ते आता आपल्याला याच्यात घालून घ्यायचे. आता आपल्याला गॅसचा फ्लेम
मीडियम करायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे. एक 5 ते 6 मिनिटं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. ज्या वेळेला आपले हे बॉल वरती येतील फुगून, त्यावेळेस समजून घ्यायचं की हे आपले झाले. बघा आपले बॉल छान फुगून वरती आले, याचा अर्थ हे तयार आहे. आता याला साखरेच्या पाण्यातून आपल्याला काढून घ्यायचे. एकदम मऊ आणि टम्म फुगलेत बरं का. आता याला आपण काढून घेणार आहे. इकडे मी थंड पाणी घेतलंय, त्या पाण्यामध्ये मी हे सोडून घेते, कारण आपल्याला यातलं पाणी जे ते काढून टाकायचंय, म्हणून याला थंड करून घेते आधी. याचं असं पाणी आपल्याला पिळून काढायचंय. एकदम इझी निघतं ते, प्रेस करायची गरज नाहीये. तर आपण हे बॉल जे ते सोडून घेणार आहे. अर्धा ते 1 तास यात मुरले ना ते की खूप छान लागतात, आणखी थिक होईल ते. याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीये आपल्याला, याला असंच वरती 1 ते 1.5 तास ठेवायचं आहे थंड व्हायला. बाजारातली भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अशी छानशी रेसिपी बनवू शकता. आपली अंगुरी मलाई तयार आहे. गार्लिक पराठा बनवायचा आपल्याला, त्यासाठी मी इथं लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरची कुटून घेतली होती. थोडंसं मीठ घालून घेऊ आणि 1 चमचाभर मी तेल घालून याला मिक्स करून घेणार आहे, म्हणजे पराठ्यावर आपल्याला लावायला बरं पडतं. झाली आपली गार्लिक चटणी तयार. तर याचा आपल्याला पराठा तयार करायचा आहे. पोळी लाटून घ्यायची आहे, थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला त्याच्यावर. ही चटणी आपल्याला घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर. लसण आणि मिरची एकत्र कुटून घेतल्यामुळे ते काय होतं, व्यवस्थित पराठ्याला सगळीकडे लागतं आणि आपला गार्लिक पराठा खूप छान तयार होतो. आणि एकदम हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे आपल्याला, लेअर येतील. तवा आपला गरम झालाय, थोडंसं तेल मी टाकून घेते त्याच्यावर. तर या जेवायला. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या जेवायला.